मंडळी, तर उद्या 19 फेब्रुवारी आणि आपला शिवजयंती सगळ्यात महत्त्वाचा आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकांचा सगळ्यात चांगला दिवस आणि या शिवजयंती त्या दिवशी साजरी केली जाते. पण खूप ठिकाणी अनेक असे उत्सव शिवजयंतीचे साजरे केले जातात. त्याचप्रमाणे आता आपण आज गोव्यात आहोत. आज 18 तारीख आहे आणि उद्या 19 तारीख आहे. त्यामुळे लोक 19 तारीखला पण साखळीत गोव्यात एक दिवस अगोदरपासूनच त्याची शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो आणि या शिवजयंती आजपासून हे साखळी रवींद्र भवन ते आमच्या साखळी स्टँडपर्यंत संपूर्ण असं रॅली काढली झाली आहे. त्यामध्ये रॅलीमध्ये चांगले रथ तयार केलेले आहेत. मी तुम्हाला दाखवेनच, आपण बघूया. तर अतिशय सुंदर अशी ही रॅली चाललेली आहे. खूप लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, आपण अजून रॅली संपलेली नाही आहे. खूप लांबपर्यंत लाईन आहे, त्यांना लांबपर्यंत चालत आहे. तर सगळ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे, स्त्रीपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांनी. आणि आपण आता बघू शकता अजून थोडेसे रथ यायचे आहेत मागून.
आपण मराठी असल्याची आपल्या भावना जी आहे ती एकदम जागृत असते. लहान मुलांपासून ते स्त्री पुरुषांपर्यंत सर्वच जण ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. अतिशय उत्स्फूर्तपणे हा सहभाग आहे त्यांचा तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे रॅली सजवलेले रथ, काही काही चांगले चित्र रथ आहेत. अफजल खान किधर है? हे अफजल खान क्या कर रहे हैं? शिवाजी बैठा ना. असं ते बिझी आहे. हां माझं रेडी यूट्यूबवर घालते माझ्या चॅनल आहे. खूप सारे रथ गोव्यात शिवजयंतीनिमित्त इथे साजरे बनवले जातात आणि ते मिरवणूक त्या रथासोबत मिरवणुकी काढली जाते. अतिशय मनमोहक असे रथ आहेत आपण बघू शकतात आणि अतिशय उत्साह सगळ्यांच्याच मनात, तरुणापासून ते वृद्धापर्यंत, लहानांपासून ते स्त्रियांपर्यंत सर्वांचा उत्साह एकदम भरभरून दिसतो आहे. प्रत्येकजण यात सहभागी होत आहेत. शिवजयंती आहे उद्या, पण आजपासूनच त्याचा उत्साह प्रत्येकाच्या मनामनात दिसतो आहे. हा बघा रथ कसा केलेला आहे. रथाचं पुढे म्हणजे जसे तोफगोळा डागायची असते तसा त्यांच्यानी तो पुढे बनवला आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक असं एक चित्र आहे. हा रथ आहे. बाबू याचा हात बघा. विजापूरप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पकडण्याचा येणा आज पण पूजेसह स्वराज्यात घुसलेल्या महसूल खाण्यानं विजापुराचं मंदिर विराट नायकांची मंदिर लुटवलं. काय त्या अब्दुल्लाची ही हिंमत नाही. आता त्याला माफी नाही. बहिर्जी, काही झालं तरी तो स्वराज्यातून माघारी जिवंत जाता कामा नये. वय मासाई, त्या अब्दुल्लाचे मोगल सरदार घराघरात बसून आया बहिणींची अब्रू लुटीत. कोण विरोध करायला आला तर त्यांची